कसे आहात तुम्ही सगळे? मी असे हाय ओके. तर ना आज आम्ही चाललो आहोत डीमार्टला. आम्हाला थोडं ग्रोसरी शॉपिंग करायची आहे, तर म्हटलं व्लॉग पण करूया, तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग करतोय ते. चला तर मग भेटूया डीमार्ट मध्ये. कुठे कोणीच काका काय करतात? काम करतात. काय काम करतात? आम्ही काय काय कोण आहेत ते बाबू? कोण आहेत? पोलीस काका. काय करतात ते? काम करतात. काय काम करतात? बोला काय काम करतात? सांग ना, इकडे बघ. हा भोले बाबा. हा. आणि ते कोण आहे? गणपती बाप्पा मोया. तर आता आम्ही डीमार्ट मध्ये एंट्री करतोय बॅग वगैरे सील करून. आणि आता सुरू होत आहे डीमार्टचा छोटासा टूर. आणि इथे आम्हाला ब्रेडपासून काहीतरी रेसिपी बनवायची आहे, म्हणून यांनी आधी ब्रेड उचलला. मी इथे मिहासाठी फ्रूट्स बघत होते, कारण आता कुठेही गेलं ना की आधी तिचीच शॉपिंग असते. आम्ही आमचं सगळं ठेवतो बाजूला आणि तिचीच शॉपिंग करतो. त्यानंतर मी इथे मला किचनसाठी जे स्पायसेस हवे होते ते सगळे घेतले. मिहाला ना अजिबात ट्रॉलीमध्ये बसायला आवडत नाही, तरीसुद्धा तिच्या बाबांनी जबरदस्ती तिला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं. आज ना आम्ही बजेट कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतोय, पण ते शक्य आहे का? लेट्स. तर इथे ना मिहा खूपच त्रास देत होती, तर तिचे बाबा तिला घेऊन एका साईडला उभे राहिले आणि मीच सगळी गहू, तांदूळ, डाळी वगैरे, पुन्हा पोहेसुद्धा. आणि इथे लाईन पण होती बरीच, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला मला. एक एक सामान भरून लाईन लावून मग ते सील करून घ्यावं लागत होतं. ते झाल्यानंतर मग मला ना गुलाबजामुन बनवायचे होते. दुसऱ्या गुरुवारी मार्गशीर्ष आहे तर मी इथे गिट्सचं गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलं. त्याच्याने खरंच छान होतात गुलाबजाम. मी आधीसुद्धा बऱ्याच वेळा यूज केलं आहे ते. त्यानंतर आम्ही आलो चॉकलेट सेशनमध्ये, म्हणजेच टेम्पटिंग झोन. थोडेच चॉकलेट्स घेतले मी ह्यासाठी, कारण घरीसुद्धा होते चॉकलेट्स, म्हणून जास्त काही घेतले नाही आम्ही. आता सर्वात इम्पॉर्टंट मोमेंट आहे, ते म्हणजे बिलिंगचं. चला तर पाहूया आज बिल किती आलं. हॉनेस्टली सांगू का, तर बिल अजिबात कंट्रोलमध्ये नव्हतं. भरपूर बिल आलं होतं. मिया काय पाहिजे बा? पॉपकॉर्न. तर आता आम्ही ना डीमार्ट मधून निघालोय. शॉपिंग झाली आमची. हे बघा, येणे लगेच ते पॉपकॉर्न खायला पण सुरुवात केली आहे. आणि मंडे होता आज, तरी पण बरीच गर्दी होती तिथे. तर नाही म्हणताना आम्ही बरीच शॉपिंग केली आहे. मी ती तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते. आणि फायनली आता आम्ही घरी आलो आहोत. आणि हा बघा सगळा मी पसारा काढलेला आहे डीमार्टचा. आणि नाही म्हणताना काहीच आम्ही थोडीशी शॉपिंग करणार होतो, पण नाही. तर आता ना हा एवढा सगळा पसारा आवडायला जिथल्या तिथे ठेवायला मला फार वेळ लागणार आहे. आणि ना आज भरपूर काही असं तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण ना मिहा तिथे गेल्यावरती ना शांत राहतच नाही, इकडे तिकडे पळते, खूप त्रास देते. तुम्हाला थोड्या क्लिप्स मध्ये ते दिसेलच. तर आता ना मी ब्लॉग इथेच एंड करते. आणि हा आमचा छोटासा ग्रोसरी शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.